लता मंगेशकरांच्याही 50 वर्ष आधी आपल्या देशात एक अशी गायिका होऊन गेली जिने अख्खं जग जिंकलं होतं। त्या जगभर इतक्या लोकप्रिय झाल्या की त्यांनी रेकॉर्डिंग मधून कित्येक कोटी रुपये कमावले। त्या म्हणजे या ग्रॅमोफोन क्वीन गौहर जान। 26 जून 1873 रोजी आझमगडमध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचा पहिला मोठा परफॉर्मन्स 1887 साली दरभंगाच्या राजाच्या दरबारात झाला। संपूर्ण भारतातून त्यांना गाण्यासाठी बोलावणे येऊ लागले। दिल्ली, कलकत्ता, म्हैसूर, चेन्नई, अलाहाबाद इथे त्या नियमित प्रोग्राम करू लागल्या। त्या काळी गाणी फक्त लाईव्ह ऐकली जायची, पण 2 नोव्हेंबर 1902 साली ग्रॅमोफोनवर गाणं रेकॉर्ड करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या। पण ग्रॅमोफोन मध्ये फक्त 3 मिनिटांचं लिमिट होतं, तरी सुद्धा गौहर जाननी हिंदुस्थानी राग फक्त 3 मिनिटात बसवण्याचे धाडस केले आणि तेव्हापासून रेकॉर्डेड गाणी 3 ते 4 मिनिटांची असावीत असा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पायंडा पडला। त्यांनी 10 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली। त्या काळासाठी ही एक अशक्य, अविश्वसनीय गोष्ट होती। प्रत्येक गाण्याच्या शेवटी त्या त्यांच्या सिग्नेचर स्टाईल मध्ये म्हणायच्या, माय नेम इज गौहर जान। 1930 साली त्यांचं निधन झालं आणि हळूहळू मग त्या विस्मरणात गेल्या। हा व्हिडिओ संगीत प्रेमींना लगेच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।